तर नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या चॅनलमध्ये. तर आता चाललो आहे मी मुरुडला, मामाच्या गावाला चाललो आहे. रामनवमीचा उत्सव खूप मोठा असतो तिकडे. तर आपण निघालो आहे, कामावरून आलो आहे. मॉर्निंग होती आज, मॉर्निंग करून आता निघालो. तरी थोडं रेस्ट केलं. 6 वाजलेत आहेत, थोडं लेट. मुरुडला जायचं आपल्याला, अलिबाग. मुरुड हे मामाचं गाव. मग आपण जाऊ आता कोयनाड मार्गे, नंतरला अलिबाग, रेवदंडा मग अलिबाग, नंतरला मग पहिला अलिबाग ना की रेवदंडा? अलिबाग, हां अलिबाग, रेवदंडा आणि मग मुरुडला जाणार आहोत आपण. ठीक आहे. तर माझ्यासोबत आहे मिहिर. तर आपण चाललो आहे, बघूया. आपली बहुतेक कोस्टल राईड होईल, पण रात्रीच्या समुद्राच्या बाजूने तुम्हाला व्ह्यू दिसणार नाहीत, तरी पण कवर करू. ठीक आहे, चला तर मग भेटूया. तर मित्रांनो, आपण थांबलो इकडे मुंबई गोवा हायवे जवळच आहे हॉटेल साई सहारा. इकडे आपण थांबलोय. इकडे या बाजूला आपण आपली गाडी पार्क केली आहे. इकडे पिंट्या आहे. खूप छान आहे हॉटेल, तुम्हाला दाखवतो मी आतून कसं आहे. इकडे आईस्क्रीम कॉर्नर आहे, ते वॉशरूम आहे, आणि इकडे द्वारका माई सुद्धा आहे, आणि इकडे आपल्या साईबाबांची मूर्ती सुद्धा आहे. छान आहे. इथे पार्टी हॉल पण आहे एक छोटा. अगदी प्रसन्न वाटतंय वातावरण. साईनाथ महाराज. तर इकडे द्वारकामाई आहे, आणि इकडे तुम्ही बघता इकडे सिटिंग आहे. खूप मोठं हॉटेल आहे. जवळजवळ 450-500 माणसं बसू शकतात. पार्किंग पण खूप मोठी आहे, तुम्ही बघता इकडे. आणि इकडे लॉज सुद्धा आहे. तुम्ही इकडे तुम्हाला स्टे करायचं असेल तर स्टे सुद्धा करू शकतात. आणि इथे आपलं जेवण आलेलं आहे. इकडे सौरभ आहे, मिहिर आहे, आणि इकडे पिंट्या आहे. हे दोघं आम्हाला भेटले, कुठे भेटले? पनवेलला ना. हे दोघं आम्हाला पनवेलला जॉईन झाले. आम्ही कांदिवलीवर निघालो आणि विरारवर निघाले दोघं जण. हे आम्हाला पनवेलला जॉईन झाले. आणि आता इथे जेवण मागवलं आहे, चिकन कोल्हापुरी आणि भाकरी. नॉनव्हेज खाणार होतो म्हणून आधीच पाया पडून आलो. चला तर मग
या जेवायला. तर आता जेवण वगैरे झालेलं आहे मस्तपैकी, पोट भरलं आहे आणि आता आम्ही निघालो आहे पुन्हा साई शहराला. बाय करतोय आता. इकडे गाडी पार्क केली. पिंट्या आणि सौरभ या गाडीवरती आले विरारवरून आणि आपली गाडी. तर जाऊया आता, बघूया. तर रात्रीचे वाजलेत 1:30 आणि 1:30 वाजता मी पोचलो इकडे घरी. तर गाडी पार्क केली आणि आत्ताच मी तुम्हाला मंदिर दाखवून घेतो, कारण उद्या खूप गर्दी असणार आहे, जन्मोत्सव असणार आहे. त्याच्यामुळे इथे पूर्ण सगळे गावातली माणसं बसणार. तर मग तुम्हाला दाखवायला मिळेल नाही मिळेल, त्याच्यामुळे मी तुम्हाला हे मंदिर दाखवतो. हा इथे एक एंट्रन्स आहे मंदिराचा. हा इथे मामाचं घर माझं आणि हा इकडे एक एंट्रन्स आहे. इथे डीजेची पूर्ण तयारी केली आहे. पालखी असते श्रीरामांची, पूर्ण मुरुड फिरवणार, त्याच्यानंतरला मग इथे पालखी येणार. हा एक मेन एंट्रन्स आहे मंदिराचा. इथून समोर हे श्रीरामांचं मंदिर आहे आणि आतमध्ये बघता तुम्ही तयारी चालू आहे. तुम्हाला दाखवतो मी कशा प्रकारे तयारी चालू आहे. ही पालखी आहे का म्हणते? ही इकडे पालखी आहे श्रीरामांची. ही सजवतील उद्या, तुम्हाला दाखवेन मी उद्याच्या व्हिडिओमध्ये. तर ही आहे मंदिराच्या उजव्या बाजूची जागा. तिकडे श्री हनुमान मंदिर पण आहे. तर हे आहे मित्रांनो श्रीरामांचं मंदिर. तर इकडे आता पताका लावायचं काम चालू आहे. आणि बा इकडे फोटोशूट चालू आहे. आणि हे इकडे आपलं घर आहे आणि घराच्या बाजूलाच बरोबर मंदिर आहे श्रीरामांचं. तर उत्सव मोठा आहे, तुम्हाला मी दाखवेन हळूहळू सगळं. तर आम्ही आता चाललोय मंदिरामध्ये पाय पडायला. मामा आहे आणि ते नीर आहे, ते सौरभ आहे. आणि पिंट्या कुठे गेला? पिंट्या
ये चल.
बजरंग बली की महाराज की जय। दिसायला पाहिजे ना, दिसायला पाहिजे ना. हलद ओली का? हो हलद घ्या. हलद म्हणलं दिसत नाही का? हो जायचं. अरे तापण पाणी राहिलं तर येल्लो काय बोलता? तर ही व्हिडिओ इथेच थांबवतो मित्रांनो. व्हिडिओ खूप मोठी होईल, त्याच्यामुळे दुसरा पार्ट मी सेकंड व्हिडिओमध्ये टाकतो आहे. तर असंच बघत राहा आणि पुढची व्हिडिओ पण आपली लगेच आहे. तोपर्यंत चला शिरसा घेतो आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला श्रीराम जन्मोत्सव आणि मिरवणूक सोहळा ते मी तुम्हाला दाखवेन. खूप छान असतं, तर तुम्ही असंच सोबत राहा. चला तर मग नेक्स्ट व्हिडिओमध्ये.